उपस्थित सर्व गावकरी मंडळ व माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण येथे 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। सर्वप्रथम मी गणेश गायकवाड तुम्हा सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आपले भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। हे भारतीय संविधान हे सगळे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। संविधानामुळे आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहे। पण 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला, पण तेव्हा आपल्याकडे स्वतःचे कोणतेही लिखित संविधान नव्हते आणि संविधानाशिवाय तर देशाला येत नाही। म्हणून सर्वांनी संविधान सभेची स्थापना करण्यात आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते। संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागले आणि ते पूर्ण होऊन 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्याचा स्वीकार करण्यात आला। यानंतर एका वर्षाने म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना लागू करण्यात आली। संविधान हे आपल्याला न्याय, समता, हक्क, बंधुता, स्वातंत्र्य देण्यासाठी हमी देते। संविधान दिन साजरा करण्याचा उद्देश म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो ज्यावेळेस या भूमीमध्ये धर्माचा मुखवटा एक होऊ लागला होता, पाप पुण्याचे व्यापारीकरण सुरू झाले होते, अनेक वर्षापासून चातुर्वर्णाखाली समाज पुन्हा दबलेला होता। या 4 वर्णामध्ये 4000 जाती निर्माण झालेल्या होता। माणसांपेक्षा इथल्या दगड धुळेला भाव आलेला होता। नदीतल्या गोट्याला गोट्याच्या शेणाल्याने बहुजनाच्या पंक्तीला भ्रष्टाच भाव आलेला होता। त्यांना इथल्या सामान्य माणसाच्या स्पर्शाने त्याला अंगाला कोडे आले होते। इथल्या सामान्य माणसाला खायला भाकर मिळत नव्हती, प्यायला पाणी मिळत नव्हते, सध्या चालायला रस्ता मिळत नव्हता। इथल्या सामान्य माणसाची अशी परिस्थिती असताना इथल्या लोकांच्या व्यथा, वेदना, अश्रुशैल्या नीतीला कळायला लागल्या आणि तसंच कार्य केले आणि विचारवंताचं म्हणजे बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आचार्य आत्रे असे म्हणतात, बाबासाहेब म्हणजे मृत्यू बंद ज्याच्या देहाच्या कणाकणामध्ये बंद थैमान घालीत होते। बाबासाहेब म्हणजे जुलमाच्या विरुद्ध उभारलेली वज्रेची मूठ होय। बाबासाहेब म्हणजे जाती भेदावर सोडलेले चक्रच होय। बाबासाहेब म्हणजे धर्ममार्तंडाचा कोटा फाडून अटरे बाहेर काढणारी एक वाघ नकेच होय। बाबासाहेब म्हणजे समाजातील वतनदाराच्या सत्ताधाराच्या विरुद्ध पुकारले युद्धच होय। बाबासाहेब म्हणजे फक्त बाबासाहेबच, दुसरे शब्द घ्यायला जीभ तयार होत नाही एवढे सामर्थ्य बाबासाहेबांच्या नावातच आहे। बाबासाहेब होते म्हणून गावकोसा बाहेरील वस्त्या गावात आल्या, माणसाला माणूस पण मिळाले, म्हणजे त्यांना हक्क, न्याय, अधिकार, समता, स्वतंत्रता मिळाली आणि जातीभेदावर जे जातीभेद होते ते